करत त्यांना धमकी दिली। 8 तारखेला सोमय्यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचा इशारा या धमकीतनं देण्यात आलाय। तर मुंबई शहरामध्ये 4000 अनधिकृत भोंगे असल्याचं सोमय्या यावर म्हणालेत। गुंडांना घाबरत नाही, अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई होईलच असंही सोमय्या म्हणाले। नेते किरीट सोमय्या आहेत। किरीट सोमय्या जी, तुम्ही शिवाजीनगर मानकुर्द या परिसरामध्ये गेलात, तिथे पोलीस स्टेशनला तुम्ही भेट दिली आणि जवळपास 72 मशिदी जे आहेत ते तुम्ही लिस्ट एक बाहेर काढली आहे, त्यांच्यावरती अनधिकृत भोंगे आहेत। संबंधित मुंबईमध्ये असा हा संपूर्ण अनधिकृत मशिदींच्या भोंग्यांचा आकडा कितीपर्यंत जातोय आणि आता तुमचे आंदोलन कशा पद्धतीने तुम्ही हे पुढे घेऊन जाणार आहात? शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने मला अधिकृत उत्तर दिलं आहे। 72 मस्जिद आहेत, प्रत्येक मस्जिदीवर 4, 5, 6 भोंगे आहेत। म्हणजे फक्त शिवाजीनगर गोवंडी या एकट्या पोलीस स्टेशन परिसरात 400 अनधिकृत भोंगे आहेत। मी घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी पार्क साइट, भांडूप, मुलुंड वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची मुलाखती घेतल्या। लक्षात असं आलं की 80% मशिदीने आपल्या मस्जिदीवर लावलेल्या भोंग्यांसंबंध परवानगीच घेतली नाहीये। लोक हैराण परेशान आहेत। फक्त मुंबई शहरात 4000 अनधिकृत भोंगे लागलेले आहेत आणि त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पण घोषणा केली आहे, अनधिकृत भोंगे चालणार नाही आणि जे भोंगे अधिकृत असेल त्यांनी पण जे आवाजाची मर्यादा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले त्याचं पालन करावं लागणार। आणि त्यासाठी कोणतरी मस्जिद समिती तर महाराष्ट्राचा सेक्रेटरी उठतो, माझ्या ऑफिसला फोन करून धमकी देण्याचा प्रयत्न करतो, फेसबुक वरून धमकी देतो। अरे आता फालतू गुंड्यांना घाबरत नाही। अनधिकृत मस्जिद, अनधिकृत भोंगे, लेन जिहादवर कारवाई होणार।